नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की आपल्याला माहिती आहे, बीड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये अनेक विविध जुने मंदिरे त्यांचं की विविध जुन्या काळांसोबत संयोग आहे सापडले जातात. उत्तम उदाहरण अर्थातच कंकाळेश्वर आणि अजून एक असं मंदिर जे की बीडमध्ये स्थित आहे पण जास्त लोकांना माहीत नाही आहे. हे आहे बीडचं जटाशंकर मंदिर. तर मी आज चाललो आहे बीडच्या जटाशंकर मंदिराकडे. तर मित्रांनो, प्रथम जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जटाशंकर मंदिर विषयी काही जाणून घेऊयात. ज्यावेळेस रावण सीतेला घेऊन लंकेकडे जात होता त्यावेळेस या ठिकाणी रावणाचा आणि जटायूचं युद्ध झाले आणि त्यामध्ये जटायू पक्षाला मरण आले. त्यामुळे याला जटाशंकर असे नाव पडले आहे. या ठिकाणी दररोज पूजा आरती होते. विशेष म्हणजे महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. जर आपण मंदिराचा इतिहास पाहिला तर बीड जिल्हा हा पूर्वी दंडक आरण्य म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी घनदाट जंगल आहेत. ज्यावेळेस रावणाने सीतेचे हरण केले त्यावेळेस लंकेकडे घेऊन जाता वेळेस या ठिकाणी रावणाची आणि जटायू पक्षाचे युद्ध लागले होते. त्यावेळेस रावणाने जटायू पक्षाचे पंख कापून टाकले. मात्र श्रीराम प्रभू येईपर्यंत जटायू पक्षाने आपला प्राण ठेवला व सांगितले की रावण सीतेला लंकेकडे घेऊन गेलेला आहे. त्यानंतर श्रीराम प्रभूचे दर्शन घेऊन जटायू पक्षी अनंतात विलीन झाले. म्हणून या ठिकाणाला जटाशंकर असे म्हणतात. शंकर मंदिर हे रामायण काळातील असून अति पुरातन मंदिर आहे. रामायण काळातील असल्यामुळे रामायणाशी याचा संबंध येतो, म्हणून या मंदिराला जटाशंकर मंदिर असे म्हणतात. हे मंदिर बिंदुसार नदीच्या तीरावर आहे. या मंदिराचे बांधकाम हे 11व्या शतकातील आहे. याचा इतिहास म्हणजे हे मंदिर राम काळातील आहे. शिलालेख जो आहे तो अत्यंत पुरातन आणि दर्शनीय भागात प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला आहे. हे एका गल्लीमध्ये असल्यामुळे थोडे सापडण्यास व जाण्यास अडचण निर्माण होते. एवढेच नाही तर बीडमध्ये अनेक मंदिराचे बांधकाम हे रामायण काळातील आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक राजे महाराजे येऊन गेले. तसेच श्रीराम प्रभू सुद्धा येऊन गेले असल्याच्या खुणा आज ही या ठिकाणी निदर्शनास येतात.
धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन मंदिराची माहिती घेऊन.